दरम्यान एकनाथ शिंदेंच्या दरेगावातील घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल 23 तारखेला लागला। 23 तारखेनंतर आज साधारण 30 तारीख उजाडली आहे। अद्यापही महाराष्ट्राला मुख्यमंत्री व राज्य सरकार मिळालेलं नाही। महाराष्ट्राचे जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत ते आपल्या दरेगावी कालच आलेले आहेत। या गावामध्ये कालपासून त्यांचा मुक्काम आहे। आज आपल्याला जे माहिती मिळाली की मुख्यमंत्री हे प्रचंड आजारी आहेत, त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू आहेत। साधारण 105 डिग्री टेम्परेचर त्यांना आहे। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल रात्री 2:30 वाजेपर्यंत मुख्यमंत्री जागे होते। त्यांना मिठाच्या पट्ट्या लावल्या जात होत्या असं त्यांच्या जे जवळचे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट, आत्ताच काही डॉक्टर्स आलेले आहेत, त्यांना सलाईनही लावलेला आहे। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार स्थापन व्हायला वेळ लागत आहे हे नक्कीच। आपल्याला असं वाटत होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीतरी नवीन एक बंड करतील किंवा वेगळी काही घोषणा करतील असं वाटत होतं, परंतु सध्या असं काही दिसत नाहीये। मुख्यमंत्री आजारी असल्यामुळं महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते इथं त्यांना भेटायला आले होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे प्रतोद जे आहेत दीपक केसरकर हे इथं आले होते। त्यांना महाबळेश्वरवरूनच परत जावं लागलं होतं। अनेक जिल्ह्याचे तालुका अध्यक्षही इथं आले होते। त्या तालुका अध्यक्षांना काही लाडक्या बहिणी पण आल्या होत्या, त्यांनाही परत जावं लागलेलं आहे। मुख्यमंत्री हे कुणालाही भेटलेले नाहीत, ते घरातनं बाहेर पडलेले नाहीत। त्यांचं स्पष्ट जे जवळची लोक आहेत ते सांगतात की मुख्यमंत्री इथं आरामाला आलेले आहेत। मुख्यमंत्री ज्यावेळेस भेटायचे त्यावेळेस मुंबईमध्ये भेटत असतात। इथं केवळ आराम हाच उद्देश असल्याचं सांगितलं जातंय। मात्र आजारपण हे तर कारण असेलच, पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग आहे हे नक्कीच म्हणावं लागेल। कारण का मुख्यमंत्री एका बाजूला राज्य शासन स्थापनेची तयारी होत असताना ते त्यांच्या दरेगावीत आहेत आणि नॉट रिचेबल आहेत, म्हणजे कुणाशीही बोलत नाहीयेत। त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार आहेत, उद्या तरी माध्यमांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत का मुंबईमध्ये जाऊन आपली भूमिका स्पष्ट करतील हे आता आपल्याला बघावं लागेल। सुजित आंबेकर, NDTV मराठी, दरेगाव, सातारा।